बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात सीएनजी स्टेशनवर पहाटेपासून रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात। रांगेत उभं राहिल्यानंतर 5 तासांनी रिक्षामध्ये सीएनजी भरला जात असल्याचं चित्र आहे। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, या निमित्तानं अनेक पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत आणि ऐन हंगामात सीएनजी तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त झाले। सुट्टीच्या हंगामामध्ये सीएनजी पंपांवरच्या लाईन काही कमी होताना दिसत नाही आहेत। रत्नागिरी शहरातलं हे चित्र आहे। रत्नागिरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा सीएनजी पंप आहे आणि इथं ह्या रिक्षाच्या रांगा आहेत। तर दुसऱ्या बाजूला त्या सीएनजीवरती चालणाऱ्या 4 चाकी आहेत, त्यांची देखील मोठी रांग आपल्याला दिसून येते। साधारणपणे आत्ताच्या घडीला रिक्षांचा विचार केला तर रिक्षांची ही संख्या 200 ते 250च्या घरामध्ये आहे, जी सध्या लाईन्समध्ये आहेत आणि अगदी 3-4 तासांचा अवधी हा सीएनजी भरण्यासाठी जातोय, त्यामुळे धंद्याचं नुकसान देखील होतंय। दुसऱ्या बाजूला रत्नागिरी शहरामध्ये अगदी प्रवासी जे आहेत त्यांना देखील रिक्षा कमी पडत आहेत, तर त्याच वेळेला इंधन दरवाढ देखील झालेले आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एकंदरीत रिक्षा चालकांमध्ये नाराजी दिसून येते। मागच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे रत्नागिरी शहराचा विचार केला तर सीएनजी पंपांवरती अशाच पद्धतीच्या रांगा दिसतात, कारण की पर्यटक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रत्नागिरी शहरातील एक जो पेट्रोल पंप आहे तो काही तांत्रिक कारणामुळे बंद आहे आणि स्वाभाविकपणे ह्या ज्या गाड्या आहेत, रिक्षा असतील किंवा अगदी या 4 चाकी, ह्या दुसऱ्या पंपांवरती येत असल्यामुळे किंवा तिथं लाईन्समध्ये जी आहे ती गर्दी होती आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।